हिंगोली सेनगाव मार्गे रिसोडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यानं प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अवघ्या 5 ते 6 वर्षांपूर्वी तयार झालेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असून काही ठिकाणी रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले लोखंडी गजही उघडे पडल्याचे चित्र आहे। काही दिवसांपूर्वी या भेगांची मलमपट्टी करण्यात आली होती, मात्र ती अल्पावधीतच उखडल्यानं दुरुस्तीच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। हिंगोली सेनगाव रिसोड या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत। या मार्गावर यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। इथे नेमकी काय परिस्थिती आहे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, पाहूया। मी सध्या लिंगदरी गावाच्या शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये भेगा पडलेल्या आहेत। या महामार्गाचं काम एक 5 ते 6 वर्षापूर्वी पूर्ण झालेलं आहे, परंतु अवघ्या काहीच वर्षामध्ये या महामार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये भेगा पडलेल्या आहेत। या महामार्गाची अवस्था इथेच अशी नाही तर संपूर्ण ठिकाणी या महामार्गावर अशा पद्धतीनं भेगा पडल्याचं दृश्य आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅनला या महामार्गावरच्या या भेगा दाखवण्याची विनंती करायला आपण जवळून दाखवाव्या। ह्या भेगा मोठ्या प्रमाणामध्ये भेगा खोलपर्यंत आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। जर बारकाईनं पाहिलं तर या रस्त्यावर पडलेल्या भेगामध्ये जे गज वापरण्यात आले, जे स्टील वापरण्यात आलेले, ते सुद्धा स्टील आपल्या या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भेगा या महामार्गावर पडल्या आहेत। इतक्या कमी कालावधीमध्ये या महामार्गाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अपघात सुद्धा होऊ लागलेले आहेत। काही दिवसापूर्वी या भेगांची मलमपट्टी करण्यात आली होती, परंतु ही मलमपट्टी ही अत्यंत कुचकामी ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि केलेली डागडुजी पुन्हा उखडून पडलेली आहे। आणि ही अवस्था या महामार्गाच्या अनेक ठिकाणी पडलेल्या ज्या भेगा आहेत त्या भेगावर आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। परिणामी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात होत आहेत आणि नागरिकांना या ठिकाणी अपघात झाल्यामुळे जीव सुद्धा गमवावा लागत आहे। त्यामुळं या